ड्रग्स फ्री मुंबई अभियानाअंतर्गत मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली आहे। जुलै 2026 मध्ये मुंबई शहरातील तब्बल 1497 अनधिकृत पानटपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली। विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातील अनधिकृत पानटपऱ्यांवर पोलिसांकडून लक्ष केंद्रित करण्यात आलं। अंमली पदार्थांची निर्मिती, तस्करी, पुरवठा आणि विक्रीला आळा घालण्यासोबतच तरुणांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली जाते। मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थाविरोधातून शून्य सहनशीलतेचं धोरण राबवण्यात येत असून अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे। माननीय CP साहेब मुंबई त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण मुंबईमध्ये पोलीस स्टेशन्स प्रत्येक झोनमध्ये जुलै 26 महिन्यामध्ये स्पेशली पान टपरीवर निष्कासनची कारवाई करण्यात आलेली आहे। एकूण 1497 पानटपरीचे निष्कासन झालेले आहे आणि विशेषतः हा तो पानटपरी आहे जे शाळा आणि महाविद्यालयाचे जवळ आहे, ते परिसरात आहे। तर हा ड्रग्स फ्री मुंबई अभियानचा उद्देश आहे की जे तरुण पिढी आहे त्यांना ड्रग्स, जे अंमली पदार्थ, गुटखा हापासून दूर ठेवायचे आहे, लांब ठेवायचे आहे। आणि तसेच हा सोबतच अवेअरनेस प्रोग्राम्स पण शाळेमध्ये चालू आहे पोलीस स्टेशन तसेच ANC कडून, आणि पुढील पण असा कठोर कारवाई, असा धडक कारवाई ड्रग्स फ्री मुंबई अंतर्गत चालू राहील, सोबत करण्यात आलेले आहे। आणि तसेच जिथे अवैध गुटखा वगैरे सापडलेले आहे त्यामध्ये गुन्हा वगैरे पण दाखल करण्यात आलेले आहे। फायर जे आहे गुटखा वगैरे जिथे जिथे आहे ते केलेले आहे। तर आता एक्झॅक्टली आम्ही फिगर सांगू शकत नाही तुम्हाला, पण त्यामध्ये ते तिथे पण गुन्हे पण दाखल झालेले आहे।